जर तुम्ही नियमितपणे विमानाने प्रवास करत असाल किंवा अनेकदा तुमच्यावर तिकीट रद्द करण्याची वेळ येत असेल तर तुमच्यासाठी दिलासादायक बातमी आहे। आता विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागणार नाहीये। नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक नवीन नियम आणलाय। या अंतर्गत प्रवासी तिकीट बुकिंगच्या 48 तासांच्या आत कोणत्याही शुल्काशिवाय आपलं तिकीट रद्द किंवा बदली करू शकतात। डीजीसीएने सांगितलंय की नवीन नियम लागू झाल्यानंतर प्रवाशांना तिकीट बुकिंग केलेल्याच्या 48 तासांपर्यंत लुक इन पिरियड मिळेल। या दरम्यान तिकीट रद्द करण्यासाठी किंवा प्रवासाची तिकीट तारीख बदलण्यासाठी अतिरिक्त प्रवास किंवा पैसे द्यावे लागणार नाही। मात्र नव्या तिकिटाचे रेट जास्त असतील तर केवळ त्याचे पैसे द्यावे लागतील। अनेकदा लोक मेक माय ट्रिप यात्रा किंवा ट्रॅव्हल एजंट कडून तिकीट बुक करतात। यावेळी तिकीट रद्द केल्यानंतर रिफंडला बराच वेळ लागतो। डीजीसीएच्या नव्या प्रस्तावात हा त्रास दूर होईल। जर तुम्ही विमानाचं तिकीट कुणी एजंट किंवा पोर्टलवरून खरेदी करत असाल तर तेव्हा ही रिफंडची जबाबदारी थेट एअरलाइन्सची असेल। डीजीसीएने स्पष्ट सांगितलंय की एजंट किंवा ट्रॅव्हल पोर्टल एअरलाइन्सचे अधिकृत प्रतिनिधी असतात। त्यामुळे जर तिकीट रद्द झालं तर पैसे करण्याची जबाबदारी एअरलाइन्स कंपनीची असेल, एजंटची नाही। सध्या तिकीट रद्द करण्याच्या नियमांबद्दल प्रवाशाच्या तक्रारी वाढत आहेत किंवा शुल्क इतके जास्त आकारले जात आहे की तिकीट रद्द करण्यामुळे प्रवाशांचं मोठं नुकसान होत आहे। डीजीसीएच्या या नवीन प्रस्तावामुळे ही समस्या बऱ्याच प्रमाणात दूर होईल आणि प्रवाशांना परवडणारा आणि तणावमुक्त प्रवास करता येईल।